त्यांची जर कथा सांगायला गेलं श्रीधर स्वामी म्हणतात ग्रंथाचा विस्तार खूप मोठा होईल, म्हणून करता ध्वनीचा अर्थ थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगतो असे श्रीधर स्वामी आपल्याला म्हणतात. आणि पुढं इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी आपलं धर्मराजे पांडव राहिले, त्यांची काय कथा झाली पुढं तर सविस्तर आपल्याला सांगतात. आसो द्रौपदीवरील 5 जणी नारदे दिवस दिदले वाटुनी 2 मास 12 दिन सदनी एकेकाच्या वर्तत. असो श्रीधर स्वामी सांगतात पांडवांनी द्रौपदी वरली, द्रौपदी बरोबर पांडवाचा विवाह झाला. 1 पत्नी आणि 5 नवरे. एका पत्नीबरोबर 5 नवऱ्यांनी कसं राहायचं, म्हणून स्वतः नारद मुनीनं प्रत्येकाचे दिवस महिने वाटून दिले. 2 महिने 12 दिवस, 2 महिने 12 दिवस, 12 पंचे 60 आणि 5 दोन्ही 10, 10 महिने आणि ते 2 महिने 60 दिवसाचे, असे 2 महिने 12 दिवस, 2 महिने 12 दिवस एकाची पत्नी. अशा प्रकारे नारद मुनीनं वाटून दिले आणि अगदी आनंदानं समाधानानं राहू लागलेले असं श्रीधर स्वामी आपल्याला त्या पांडवाची आणि द्रौपदीची कथा सांगतात. एकाचे होता पूर्ण दिन मग अग्नी माझी करी स्नान दिव्य सुचिरभूत होऊन मग जाय दुजियाकडे, मग जाय दुजियाकडे. एकाचे पूर्ण दिवस झाल्यानंतर अग्नीमध्ये प्रवेश करायचा त्या द्रौपदीनं आणि मग दुसऱ्याकडे राहायचं. असे 5 भाऊ येत नाही. 5 भावामध्ये 1 पत्नी आहे. 2 महिने 12 दिवस झालं की अग्नीमध्ये स्नान करायचं. पाण्यामध्ये नाही मारा, अग्नीमध्ये. अग्नी प्रत्येकाला धुवून काढतो. अग्नी हा प्रत्येकाला जाळतो, पण द्रौपदीला धुवून काढत होता. अग्नीचा स्वभाव जाळणे, बरोबर आहे ना? का धुवून काढणे, जाळणे स्वभाव आहे अग्नीचा. पण द्रौपदीला धुवून काढीत होता. 2 महिने 12 दिवस झालं की अग्नी प्रवेश करायचा आणि त्याच्यामध्ये स्नान व्हायचं, नंतर दुसऱ्याकडे राहायचं. अशा प्रकारे त्या ठिकाणी द्रौपदी आणि पांडव राहू लागलेले आहेत. जे काय ता धर्माचे दिन त्यात 14 माते समान. असो एकदा द्विजाला धावून अर्जुना जवळी सांगावया. ज्यावेळेस धर्मराजाचे दिवस येतील त्यावेळेस 14 माते समान. हो, ज्यावेळेस धर्मराजा हा ज्येष्ठ आहे महाराज, सगळ्यामध्ये थोरला आहे. आणि थोरली भाऊजाई आई समान असते. थोरली भाऊजाई ही आई समान असते. 2 महिने 12 दिवस जोपर्यंत धर्मराजाचे दिवस आहेत तोपर्यंत आईप्रमाणे 14 असायची. असं राहत असताना, असं चालू असताना एके दिवशी काय झालं, एक ब्राह्मण देवता धावतच अर्जुनाकडे आले. धावतच पळतच आले आणि पळतच अर्जुनाकडे येऊन ते ब्राह्मण देवता अर्जुनाला काय म्हणतात श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात. म्हणे माझ्या गाई वळूनी आता नेल्या दैत्यानी, कोण सोडविल तुझा वाचूनी पंडुनंदना सांग पा. पंडुनंदना सांग पा. एक ब्राह्मण अर्जुनाकडे धावतच आला आणि अर्जुनाला सांगू लागला, अर्जुना दैत्य आले दैत्य, आणि दैत्य येऊन त्या दैत्यानं माझ्या गायी चोरून नेल्या आहेत. मग चोरून नेलेल्या गायी त्या चोरापासून, त्या दैत्यापासून कोण सोडवणार आहे? आणि तुझ्याशिवाय कोणी सोडवणार नाही पंडुनंदना. हो, पुरुषार्थी तसाच होता, धनुर्विद्येमध्ये पारंगत तसाच होता. जो आपलं कार्य करील का त्याच्याकडे शरण जावं, त्यालाच सांगावं. आणि जो कार्य करीत नाही त्याला काय सांगायचं? हो, ब्राह्मणाला माहीत होतं अर्जुनाकडे
की आपल्या गायी चोराच्या ताब्यातून निश्चित अर्जुन सोडवेल. म्हणून धावत तो ब्राह्मण आला, अर्जुना तुझ्याशिवाय माझ्या काही गायी कुणी सोडवणार नाही असं सांगितल्याबरोबर अर्जुन त्या ठिकाणी ब्राह्मणाला काय म्हणतात? ग ब्राह्मण प्रतिपाळका धाव धावर न पंडिता वा, तो आवेश न धरवे कुंती सुता सेवका शस्त्रे मागता गायी ब्राह्मणाचं पालन करणारा रण पंडित, रणाचा पंडित, रणामध्ये धनुर्धारी योद्धा असणारा हे अर्जुना लवकरात लवकर धावा, तुमच्याशिवाय आमच्या गायी कुणी सोडवणार नाही असं अर्जुनाला ब्राह्मणानं म्हणल्यानंतर अर्जुनाला त्या ठिकाणी हुरूप आला. महाराज पुरण आलं आणि आपल्या सेवकाला सांगितलं, माझे धनुष्य आणि बाण आणा, मी ताबडतोब त्या चोराच्या पाठीमागे जातो आणि या ब्राह्मणाच्या गायी आणून देतो असं सेवकाला सांगितलं. लवकरात लवकर माझे शस्त्र घेऊन या. त्यावेळेस सेवक काय म्हणतात? सेवक म्हणते पार्था प्रती धर्म द्रौपदी आहेत एकांती संकट पडले निश्चिती पार्थवीरासी ते दवा. अर्जुनानं सेवकाला शस्त्र आणायचे सांगितले. सेवकानं सांगितले, महाराज धर्मराजे आणि द्रौपदी एकांतामध्ये आणि त्या घरामध्ये शस्त्र आहे, तिथं आम्ही जाऊ शकत नाही. त्या घरामध्ये धर्मराजे आणि द्रौपदी एकांतामध्ये आहेत आणि त्या घरामध्ये शस्त्र आहेत. आम्ही सेवकांनी कसं तिथं जायचं? आम्ही जाऊ शकत नाहीत. मग अर्जुन धर्मसंकटामध्ये पडला. इकडं तर चोर गाय घेऊन चाललेले आहेत, सेवक तर आपल्याला शस्त्र आणू देत नाहीत आणि शस्त्र घेऊन गेल्याशिवाय गायी सोडवता येत नाहीत. म्हणून अर्जुन धर्मसंकटामध्ये पडले आणि मनामध्ये काय विचार करतात श्रीधर स्वामी सांगतात. मना माझे विचारित अर्जुन दैत्य करतील गोहनन आपण जावो धनुष्यबाण सदनातुनी आणा. अर्जुनाने मनामध्ये विचार केलेला आहे, दैत्याने गायी पळवलेल्या आहेत, चोराने गायी पळवलेल्या आहेत, ते चोर गायी कापल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपल्या राज्यातल्या गायी, आपल्या ब्राह्मणाच्या गायी जर चोरानं कापल्या तर हे राजावर संकट असतं. महाराज हे राजाला पाप लागत असतं. म्हणून अर्जुनानं विचार केला, धर्मराजे आणि द्रौपदी एकांतामध्ये जरी असले पण शस्त्र आणणं गरजेचं आहे आणि ब्राह्मणाच्या गायी सोडविणं गरजेचं आहे. म्हणून करता त्या घरामध्ये अर्जुनानं प्रवेश केला. शस्त्र आणण्यासाठी पुढं काय होतं ऐका. धावे पार्थ प्रवेशला सदनी तो ती गुंतली संभोग व्यासनी तो दचकली आज्ञासेनी लज्जित मनी झाली. लज्जित मनी झाली. कोणत्याही कार्यामध्ये माणूस एकाग्र चित्तानं कार्य करत असतो. कोणतंही कार्य आणि एकाग्र चित्तानं माणूस जर कार्य करीत असेल आणि एकाएकी जर दुसरा माणूस तिथं येत असेल आणि त्याचा पाय वाजत असेल, तो मोठेनं बोलत असेल, कुठलाही कार्य करणारा माणूस दचकतो. महाराज आपलं इथं रामायण चालू आहे. रामायण चालू असताना एकाएक ह्या पत्राच्या आडून जर मोठ्याने एखादा जर आरडाला, रामायण ऐकणारे बी दचकतात, वाचणारही दचकतात. महाराज दचकतात का नाही? कुठलंही कार्य तुम्ही एकांतामध्ये जर काही जर कार्य करीत असाल आणि एकाएकी जर कुणी आरडलं, एकाएकी जर कशाचा आवाज आला तर माणूस दचकतो. महाराज आणि ते पाप आरडणारा लागतं. जो कुणी आपल्याला भेडविणाराला पाप लागतं. महाराज भेणाराचं भेटतोच. कुठं एकांतामध्ये तुम्ही पुथी वाचत असाल, एकांतामध्ये जप करीत असाल, एकांतामध्ये तप करीत असाल आणि त्या ठिकाणी येऊन जर तुम्हाला कोणी भेडवीत असेल, पाय वाजत असेल कुणाचा एकाएकी, मोठ्यानं आवाज जर आला तर निश्चित तो माणूस दचकतो. आणि तशा पद्धतीने एकांतामध्ये धर्मराजे आणि द्रौपदी होते. अर्जुनानं शस्त्र घेण्याचा आवाज आला आणि द्रौपदी मनामध्ये दचकलेली आहे
आणि दचकल्यामुळं काय होतं श्रीधर स्वामी सांगतात. शस्त्र घेऊन गेला पार्थवीर रथारूढ धावे प्रताप शूर वा सत्य समारुनी समग्र गायी सोडविल्या अर्जुनाला अर्जुनानं धनुष्यबाण घेतला, निघून गेला महाराज. ब्राह्मणाच्या गायी सोडवल्या. त्या जे काही दैत्य होते, दानव होते, दानवाला मारलं. ब्राह्मणाच्या गायी ब्राह्मणाच्या स्वाधीन केलेल्या आहेत. ब्राह्मणाच्या गायी ब्राह्मणाच्या स्वाधीन केल्या. ब्राह्मणाला सांगितलं, आता तुमच्या गायी व्यवस्थित सांभाळा, चांगलं लक्ष द्या, जागर राहता म्हणले, झोपत जाऊ नका. आणि झोपल्यानंतर लोक चोऱ्या करतेच का नाही. आतापासून तुम्ही तुमच्या गायी व्यवस्थित सांभाळा. ब्राह्मणाच्या गायी ब्राह्मणाला दिल्या. अर्जुन परत निघाले आणि परत निघाले असताना मनामध्ये काय अर्जुनाचा विचार येतो श्रीधर स्वामी सांगतात. परतुनी आला कुंती सुत पंडितासी सांगे व्रतांत वा स्त्री पुरुषाचा एकांत देखता दोष काय असे देखता दोष काय असे. गायी परत दिल्या ब्राह्मणाच्या. अर्जुन परत आला. आपलेकून काही दोष घडल्यानंतर पंडिताला, ज्ञानी माणसाला, हुशार माणसाला त्याचं प्रायश्चित्त विचारावं लागतं महाराज. अर्जुन परत आले आणि एका पंडिताला विचारलं, स्त्री आणि पुरुष एकांतामध्ये असताना आणि ते बिघडल्यानंतर त्याच्यापासून काय पाप होतं आणि त्या पापाला प्रायश्चित्त काय असतं, असं एका पंडिताला, हुशार माणसाला, ज्ञानी माणसाला अर्जुन विचारतात. आणि ते पंडित ज्ञानी अर्जुनाला काय सांगतात. तो विचारून सांगती बालहत्या घडली त्या प्रती त्यासी प्रायचित्त निश्चिती तीर्थक्षेत्री हिंडावे तीर्थक्षेत्री हिंडावे. ज्यावेळेस अर्जुनानं विचारलं त्यावेळेस ते पंडितानं वेद हातामध्ये घेतले महाराज, शास्त्र हातामध्ये घेतलं. आणि शास्त्र हातामध्ये घेऊन शास्त्रामध्ये बघितलं, वेदामध्ये बघितलं, जो स्त्री पुरुषाला बिघडतो, ज्यानं बिघडलं त्याच्याकडून बाल हत्येचं पाप घडतं महाराज. आणि ज्याच्याकडून बाल हत्येचं पाप घडलंय का त्याला तीर्थ आणि क्षेत्राच्या ठिकाणी फिरावं लागतं, तीर्थयात्रा करावं लागते. मग ते बाल हत्येचं पातक जातं असं पंडितानं अर्जुनाला सांगितलं. अर्जुनानं ऐकलं आणि अर्जुन पुढं काय करतात ऐका. घेऊन धर्माची आज्ञा पार्थ चालिला तीर्थाटना तापसी होऊन या जाणार पार्थवीर हिंडत असे पार्थवीर हिंडत असे. घेऊन धर्माची आज्ञा पार्थ चालला तीर्थाटना तापसी होऊन हिंडत असे. धर्मराजेची आज्ञा घेतली महाराज आणि अर्जुन तीर्थयात्राला निघालेला आहे. कसा निघालेला आहे? पत्ते घेतले का त्याने खेळायला सांगितलं. हो, आपले तीर्थयात्रा निघाले होतो अगोदर पत्ते घेतात महाराज खेळायला. तिकडे करमणूक. हो, महागडल्या त्या हौदेत बसते, पुन्हा हौदेत, आणि हौदेत बसून पत्ते खेळते. तीर्थयात्रेला निघालीवर महाराज बालाजीला जाताना, बद्रीनाथाला जाताना, केदारनाथाला जाताना, जगन्नाथपूरला जाताना, पंढरपूरला जाताना. हो, अर्जुनानं धर्मराजाची आज्ञा घेतली महाराज आणि तापस वेश धरला. तापस साधू वेश धरला. तापस म्हणजे तपश्चर्या करणारा महाराज, जप करणारा, तप करणारा, अनुष्ठान करणाऱ्याला तापस वेश म्हणतात. असा तापस वेश धरला. आणि तापस वेश म्हणजे पूर्णपणे एकतर सफेद कपडे घालणे नाहीतर भगवे कपडे घालणे, याला तापस म्हणतात. हो, वैराग्याचे चिन्ह आहेत महाराज. एक तर सफेद कपडे नाहीतर भगवे कपडे. असे भगवे कपडे अर्जुनानं घातलेले, तापस वेश धरलेला आहे. आणि तीर्थयात्रेला अर्जुन निघालेले, पण निघत असताना धर्मराजाची आज्ञा घेतली आणि निघालेले आहेत. अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. वने उपवने शैल्य सरिता वा महानद्या जान्हवी आदी समस्ता शिव विष्णू क्षेत्र पाहता
तन्मय होय अर्जुन तन्मय होय होय अर्जुन अर्जुन. वन उपवन पर्वत नद्या उपनद्या मोठमोठे तीर्थ मोठमोठे क्षेत्र हे अर्जुनानं पाहिले. तन्मय आनंदित झाले महाराज. पंढरपूरला गेल्यानंतर किती आनंद होतो. आपण जर पंढरपूरला गेल्यानंतर आनंद होतो तसा अर्जुन प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर आनंदित तन्मय होऊ लागलेला आहे महाराज. आनंद असतो महाराज. ते वातावरणच आनंदित असतं. तीर्थाचं आणि क्षेत्राचं वातावरण हे आनंदित असतं. म्हणून करता ज्या ज्या तीर्थावर जातील ज्या ज्या क्षेत्राच्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी अर्जुन आनंदित व्हायचे तिथला आनंद घ्यायचे. अशा प्रकारे तीर्थयात्रा करू लागलेले आहेत. केदार हरिद्वार बदरी द्वादश ज्योतिर्लिंगे पृथ्वीवरी तितुकी पार्थे अनुक्रमे करी स्नाने दाने विधियुक्त. केदार बद्रीनाथ हरिद्वार के उत्तर भारतामध्ये हे उत्तर भारतामध्येच आहे. केदार बद्रीनाथ हरिद्वार 12 ज्योतिर्लिंगा 12 ज्योतिर्लिंग पूर्ण भारतामध्ये पूर्ण पृथ्वीवर आहे. जसं जसं उत्तर दिशेला गेल्यानंतर सगळे उत्तर दिशेचे जे काय तीर्थ आणि क्षेत्र आहेत का केदारनाथ बद्रीनाथ आणि हरिद्वार हे उत्तर भारतामध्ये आहे. एका सोयीनं ते करायचे. मग पश्चिम भारतामध्ये गेल्यानंतर तिकडे एका सोयीनं पूर्व भारतामध्ये गेल्यानंतर तेच एका सोयीनं दक्षिण भारतामध्ये आल्यानंतर एका सोयीनं जसे जसे तीर्थ आणि क्षेत्र त्या त्या भागाला आहेत का आणि ते एका सोयीने करीत असणारे अर्जुन फिरू लागलेले आहेत. काम्य कवनी प्रवेशला पार्थ तो शिवाचे अनुष्ठान स्थळ तेथे वा शिवनस्ता कुंती सुता जावनी बैसे त्या ठाई. तीर्थयात्रा करीत करीत अर्जुन काम्यक वनामध्ये गेले महाराज. आणि काम्यक वनामध्ये गेल्यानंतर ते काम्यक वनामध्ये महादेवाचं तपश्चर्या करण्याचं ठिकाण आहे. पण त्या ठिकाणी महादेव गैरहजर होते महाराज. आणि त्या काम्यक वनामध्ये अर्जुन गेले आणि भव्य आणि दिव्य ठिकाण अर्जुनाला दिसलं. तपश्चर्या करण्यासाठी सुद्धा योग्य ते प्रकारचं ठिकाण दिसलं. म्हणून अर्जुनाला वाटलं की या ठिकाणी आपण बसावं आणि तपश्चर्या ध्यानधारणा करावी. ज्या ठिकाणी महादेव ध्यानधारणा करीत बसत होते का जप तप अनुष्ठान करीत बसत होते का त्या ठिकाणी अर्जुन गेले. अर्जुनाला वाटलं हे रमणीय ठिकाण आहे एकांत ठिकाण आहे आणि योग्य ठिकाण आहे. या ठिकाणी आपण बसावं आणि जप तप अनुष्ठान करावं अशी अर्जुनाची इच्छा झाली. पुढं काय होतं. अर्जुन बैसला ध्यानास्त तो माधव पातला तेथे शाबास. तापसिया दे कोणी म्हणत तू कोण येते बैसलासी. तू कोण येते बैसलासी. ज्यावेळेस अर्जुन गेले त्यावेळेस अर्जुनाला रमणीय ठिकाण दिसलं. आनंद वाटला आणि अर्जुन त्या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी बसलेले आहेत आणि जप करू लागले महाराज. ओम हरि ओम नमः ओम हरि ओम नमः ओम हरि ओम नमः अशा प्रकारचा जप अर्जुनानं चालू केला. तेवढ्यामध्ये महादेव त्या ठिकाणी आले आणि महादेव अर्जुनाला विचारतात, हे तापसी, अरे या ठिकाणी तू कोण बसलेला आहे. हे ठिकाण माझं बसण्याचं आहे. मी या ठिकाणावर बसत असतो असं महादेव आले आणि अर्जुनाला विचारू लागले. त्यावेळेस अर्जुन काय म्हणतात. काय ठाव तुझा किला वा. ऐकता विषकंठ शोभला वा. म्हणे तुझ लागी मारीन. ये वेळा अर्जुन म्हणे त्या वेळा काय ठाव तुझा अंकिला. ऐकता विषकंठ शोभला म्हणे तुझ लागी मारी.
मारीन. अर्जुन ध्यानस्थ बसले. महादेव आले. महादेव विचारतात, हे तापसी, अरे हे ठिकाण माझं बसण्याचं आहे. या ठिकाणावर मी जप तप अनुष्ठान करतो, तू इथं काय म्हणून बसलेला आहेस? मग तो तापसी अर्जुन म्हणतो, तुझं काय या ठिकाणावर नाव लिहिलेलं आहे का? हे तुझं ठिकाण आहे ना, याच्यावर काय तुझं नाव लिहिलेलं आहे का? तुझं कशाहून हे ठिकाण आहे? तू या ठिकाणी बसतो, त्याचा पुरावा काय? तुझं नाव आहे का याच्यावर? असं त्या ठिकाणी अर्जुन महादेवाला म्हणतात. असं म्हणल्यानंतर महादेवाची तळपायच्या मस्तकाला गेली महाराज. अरे माझं ठिकाण, मी आदिपुरुष आहे, अनादी पुरुष आहे, आणि मी या ठिकाणी तपश्चर्याला बसलो. आजपर्यंत माझ्याशिवाय इतर तपश्चर्याला कुणी बसलं नाही. आणि हा तापस या ठिकाणी बसला आणि मला म्हणतो, तुझं का नाव आहे का इथं? महादेवाची तळपायच्या मस्तकाला गेली आणि महादेव म्हणतात, हे तापसी, तुला मी मारल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणल्यानंतर अर्जुन काय म्हणतात? अर्जुनाने गांडीव चढविले, निर्वाण बाणवरी अवजिले. प्रवास शिवे पिनाक सांभाळिले, युद्ध मांडले निर्वाण. युद्ध मांडले निर्वाण. अर्जुनानं गांडीव नावाचं धनुष्य सज्ज केलं महाराज. धनुष्यावर बाण लावला आणि महादेवानं पिनाक नावाचं धनुष्य सांभाळिले. महादेवानं सुद्धा पिनाक नावाच्या धनुष्यावर बाण लावलेला आहे आणि दोघांचंही महायुद्ध चालू झालं महाराज. दोघंही बी महान आहेत ना, दोघं साधेत का काय? अर्जुनाचा अवतार कोणाचा आहे? वायूचा आहे का? इंद्राचा अवतार आहे. अर्जुन म्हणजे इंद्राचा. महादेव म्हणजे महादेवच आहे होय. हो, महादेव म्हणजे महादेवच आहे. हो, दोघं बी समसमान आहेत, दोघं बी महान आहेत. हो, अर्जुनानं गांडीव नावाचं धनुष्य घेतलेलं आहे आणि महादेवानं पिनाक नावाचं धनुष्य घेतलं. दोघंही एकमेकावर बाण सोडू लागले. जंग अशा प्रकारचं महायुद्ध दोघांचं चालू झालेलं आहे. शिवे अग्निअस्त्र टाकिले, पार्थे प्रजन्यास्त्र सोडिले. वा. शिवे शक्ती अस्त्र प्रेरिले, पार्थ कार्तवीर्यास्त्र सोडी. हो, महादेवाला राग आला. महादेवानं राग अग्निअस्त्राचं प्रेरण केलं महाराज. अग्निअस्त्राचं प्रेरण केलं की धडात अग्नी जाळीत निघाला. ज्यावेळेस अग्नी जाळीत निघाला त्यावेळेस अर्जुनानं वरुणाचं अस्त्र टाकलं महाराज. अग्नी शांत केला. लगेच महादेवानं शक्ती अस्त्र टाकलं आणि त्या शक्ती अस्त्राला संपवण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी कार्तिकेय अस्त्र तिकून अर्जुनानं टाकलेलं आहे. हो, आई किती बी रागात येऊ द्या महाराज, आणि समोरून जर लेकरू आलं ना, त्या लेकरामुळे शांत होतं. शक्ती अस्त्र, शक्ती म्हणजे भवानी अस्त्र बरं का. आणि कार्तिकेय म्हणजे कार्तिक स्वामीचं अस्त्र. कार्तिक स्वामी हे शक्तीचा मुलगा आहे महाराज. मुलाला, आईला किती राग येऊ द्या बरं, मुलानं किती खोड्या करू द्या, आई मारती का त्याला? नाही मारीत. तशा पद्धतीनं एकमेकावर अशा प्रकारचे अस्त्र टाकू लागले, एकमेकाच्या अस्त्राचं निवारण करू लागलेले आहेत. आसो अस्त्रे होती बहुते, वा. तितुकी घातली ही मन गजामाते. वा. अवघी निवारिली पार्थे, निज सामर्थ्य करोनिया. निज सामर्थ्य करोनिया. असो श्रीधर स्वामी म्हणतात, महादेवानं बहुत अस्त्र टाकले महाराज, अनेक अस्त्र टाकले, पण सगळ्या अस्त्राचं निवारण अर्जुनानं त्याच्या पुरुषार्थानं केलं महाराज. जे काही टाकले का, हे न इकडून टाकले की त्यानं तिकडून निवारण करायचं महाराज. एकाही अस्त्राचा हो त्या ठिकाणी बडीवार होऊ दिला नाही महाराज. एकाही अस्त्राला वर मुंडकं काढू दिलं नाही. तिकून यानं टाकलं, इकून त्याच्यावर टाकायचं, जागेवर शांत करायचं. जेवढे महादेवानं टाकले तेवढे अर्जुनानं शांत केलेले आहेत. पुढे काय होतं ऐका. मग संतोषला पर्णावर, म्हणे धन्य धन्य तू महावीर. वा. प्रसन्न झालो मागेवर, नाम खून सांग तुझे. नाम खून सांग
तुझे. मग संतोषला अपर्णावर. महादेव संतुष्ट झाले, महादेव आनंदित झाले आणि अर्जुनाला म्हणतात, शपास रे शपास, पुरुषार्थी वीर आहेस. माझ्याबरोबर आजपर्यंत युद्ध करण्यासाठी एकही वीर टिकला नाही, पण तू टिकलास. महापुरुषार्थी आहेत, धनुर्धारी आहेत. मी तुझ्यावर प्रसन्न झालो. काय मागायचे ती माग, असं महादेव अर्जुनाला म्हणतात. त्यावेळेस अर्जुन काय म्हणतात, येरू म्हणे मी पंडुनंदन, श्रीकृष्णदास नाम अर्जुन. वा, मग शिवे कवच किरीट कुंडले दान, प्रसाद दिदला अर्जुना. प्रसाद दिदला अर्जुना. मग म्हणे मी पंडुनंदन, होय, श्रीकृष्णाचा पूर्ण दास भक्त आहे. श्रीकृष्ण भगवंताचा दास आहे, पंडुराजाचा मुलगा आहे असं आपलं नाव सांगितलं. त्यावेळेस महादेव प्रसन्न झाले आणि महादेवानं किरीट, कुंडले आणि कवच अर्जुनाला दिलं. महाराजच्या ठिकाणी कवच देह सुरक्षा आहे. महाराजचा कवच काय सुरक्षा आहे? देह सुरक्षा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस युद्धावर जायचे का, त्यावेळेस सुरक्षा कवच घालायचे महाराज. रामायण वाचलेलं होतं महाराज, महाभारत वाचलेलं होतं शिवाजी महाराजांनी. कवच आणि कुंडल शिवाजी महाराजांना घालायचे आणि नंतर युद्धावर जायचे महाराज. म्हणून महादेव प्रसन्न झाले. कवच, कुंडल आणि दिलेले. पुढे काय होतं गिरधर स्वामी सांगतात, मग शिवासी करोनी नमस्कार, पुढे तीर्थे पाये पंडू कुमार. वा, तवाला जेते रामेश्वर, दक्षिण समुद्र तीराकडे. मग शिवासी घालोनी नमस्कार, महादेवाला नमस्कार घातला. महादेवाची आज्ञा घेतली. उत्तर भारतातून महाराज दक्षिण भारतामध्ये ज्या ठिकाणी रामेश्वर आहे, सेतुबंधन रामेश्वराच्या ठिकाणी अर्जुन आलेले. तिथं काय कथा भाग होणार आहे तो आता आपल्याला उद्याच्याला ऐकायचा आहे.